दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात आला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचं दर्शन घेण्याकरिता पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला, तसंच आरती करून गुढी पूजन करत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। यावेळी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरबार बँड मधील कलाकारांनी गणराया चरणी सेवा अर्पण केली। आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली। मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा। सर, नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो, तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काही संकल्प करायला सांगेल का? बरोबर आहे, पुणे शहर शांत राहतील, पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे, पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे। गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे? गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे। शांत पुणे आणि सर्व पुणेकरांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच आमची प्रार्थना आज भगवान चरणी राहिलेली आहे। मी सांगितले, आमचे सर्वांचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा। सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने यांनी महाराष्ट्र सुखी आणि समाधानी हो, सर्वत्र शांतता प्रस्थापित हो, जे भारताचे स्वप्न आहे, 2047 मध्ये विकसित भारत आणि विश्वगुरू होण्याच्या दृष्टीनं गणरायाचे आशीर्वाद मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली। कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी नवीन वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक भाविकाला श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या। मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्यापासूनच म्हणजे 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत या वेळेत यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलाकारांनी सजलेला असून या महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्यपद आणि भक्तिगीतं, लोकगीतं, भारुडं, चित्रपट गीतांसह बाबूजी आणि मी भाव सरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराचा 41वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी नुकतंच विधिवत गुढीपूजन पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी कुमार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झालं। गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची रांग लागलेली आहे। या ठिकाणी अभिषेक, गणेशयाग यासारखे धार्मिक विधी देखील सुरू आहेत आणि प्रत्येक भाविकाला ट्रस्टच्या वतीने श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण नवीन वर्षाचं त्यांना शुभेच्छा येते आणि आजपासून मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 41वा संगीत महोत्सव देखील आज आरंभ होणार आहे आणि याची सुरुवात प्रसिद्ध तालवादक शिवामणी यांच्या वादनाने होणार आहे। 5 दिवस हा महोत्सव सुरू होणार आहे। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।